तर आपण आता शेलू मध्ये द ग्रीन ऑर्चिड प्रोजेक्टला व्हिजिट करायला चाललोय आणि पिकअप अँड ड्रॉपची व्हॅन आली आहे. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी इथे अवेलेबल आहे. कितना बजे चलेगा लेकिन आज लगा दो क्योंकि वो मेरे को लाइट का काम करना है. स्टेशन पासून 10 ते 15 मिनिटाच्या डिस्टन्स वरती हा प्रोजेक्ट आहे आणि इथून शेअरिंग ऑटो पण आहेत. तर आपण आता प्रोजेक्ट कडे चाललोय आणि प्रोजेक्ट कडे जाताना सुरुवातीलाच इथे 2 विला आहेत. आपण ते विला बघतोय. संडे खुला है. द ग्रीन ऑर्चिड प्रोजेक्टला आपण आलोय. आपण गेट बघतोय. ओसी रिसिव्ड प्रोजेक्ट आहे. इथे पण शॉप्स आहेत सेलिंगला. ऑलरेडी सोल्ड आउट झालेला प्रोजेक्ट आपण बघतोय समोर. हा प्रोजेक्ट हँडओव्हर केलेला आहे पूर्ण सोसायटीला. किड्स प्ले एरिया बघतो आपण. आता आपण EFG विंगला व्हिजिट करतोय आणि इथे फक्त 1 BHK फ्लॅट्स आहेत. रेडी पोझिशन मध्ये आहेत. ओसी रिसिव्ड आहेत. रेडी टू मूव्ह आहे. सिनियर सिटीजन एरिया आणि गजबो आहे इथे. ई विंग बघतो आपण. ही F विंग आहे आणि या साईडला G विंग. चिल्ड्रन्स प्ले एरिया बघूयात. चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे इथं. खाली इथे पार्किंग दिलेली आहे. आपण आता F विंग मध्ये 1 BHK फ्लॅट बघायला चाललोय. ही एंट्रन्स लॉबी आहे. पूर्ण डेकोरेटेड लॉबी असणार आहे आपली. ग्राउंड फ्लोअर मात्र आपल्याला फ्लॅट अवेलेबल आहे 1 BHK. ग्राउंड फ्लोअरला पण फ्लॅट अवेलेबल आहेत. इकडे जिना आहे. इकडे लिफ्ट आहे प्लस. इथे आपण स्टेअर्स बघतो. आता आपण सॅम्पल शो फ्लॅट बघतोय. 1 BHK फ्लॅट. हा हॉल आहे 1 BHK चा. गॅलरी बघतो आपण. इथे ग्रिल तुम्हाला फ्री मध्ये मिळेल. 2 वर्षाचा मेंटेनन्स फ्री.
WC एरिया बघतो आपण. इकडे सेपरेट बाथरूम WC एरिया दिलाय. बाथरूम, WC एरिया. आपण किचन एरिया बघतोय. इथे फुल टाइल्स दिलेली आहे समोर. असं किचन तुम्ही डिझाईन करू शकता. किचनची गॅलरी बघतोय आपण. वॉशिंग मशीन साठी पॉइंट दिलाय. इथे ग्रिल मिळेल तुम्हाला. बेडरूम मध्ये आलो आपण. बेडरूमही तुम्ही असं डिझाईन करू शकता. या साईडला कपबोर्ड आहे. बेड, स्विचेस, या प्रकारे तुम्ही असं बेडरूम डिझाईन करू शकता. बेडरूमची आपण गॅलरी बघतोय. इथेही ग्रिल आहे आणि व्ह्यू तुम्हाला एक निसर्गरम्य व्ह्यू मिळतोय. आपण आता 5th फ्लोअरला टेरेस फ्लॅट बघतोय 1 BHK. हा 1 BHK चा हॉल आहे. बाल्कनी बघतो आपण. समोर 2 विंगचं अंडर कन्स्ट्रक्शन आहे. WC एरिया समोर दिसते आपल्याला. इकडे बाथरूम आहे. सेपरेट दिलेलं आहे इथे. फुल टाइल्स दिलेले आहे बाथरूमला, WC एरियाला पण. आता आपण किचन एरिया बघतोय. इथे फुल टाइल्स दिलेली आहे. किचनची बाल्कनी बघतोय आपण. वॉशिंग मशीन पॉइंट दिला इथे. आणि समोरच सोसायटीच आपण बघतोय स्विमिंग पूल आहे. तिथे स्विमिंग पूलचं काम चालू आहे. आणि इथे जिम आहे. समोर क्लब हाऊस आणि चिल्ड्रन प्ले एरिया इथे समोर होणार आहे. अम्युनिटीजचं काम चालू आहे. आता आपण हॉलचं टेरेस बघतोय. हा टेरेस फ्लॅट आहे 5th फ्लोअरला. टेरेससाठी खूप मोठा स्पेस दिला आहे इथे. समोर विलाच आहेत. एंट्रन्स दिसतोय आपल्याला. समोर एंट्री गेट आहे. माउंटन व्ह्यू दिसतोय पूर्ण. खूपच सुंदर टेरेस फ्लॅट आहे. आपण आता बेडरूम बघतोय. हा बेडरूम एरिया आहे. बेडरूमची बाल्कनी बघतोय समोर. आता आपण जो टेरेस फ्लॅट बघितला त्याचा जो एरिया होता 895चा एरिया आहे. आणि कॉस्टिंग जर बघितली आपण तर 24 लाखाच्या नियर बाय हा फ्लॅट जातो ऑल इन्क्लुसिव्ह. त्यामध्ये तुम्हाला भरपूर फॅसिलिटीज मिळतात. त्यासाठी तुम्ही कॉल करा आणि डिटेल्स माहिती घ्या.
समोर आता आपण ए, बी आणि सी ह्या विंग बघतोय आणि डी विंग आहे, ह्याचं काम चालू आहे सध्या. आणि इथे समोर आपण स्विमिंग पूल बघतोय. स्विमिंग पूल आहे, चिल्ड्रन प्ले एरिया आहे इथे आणि एसी जिम आहे समोर. तर हे सगळं तुम्हाला क्लब हाऊस मध्ये मिळत आहे. 10 ते 15 रुपये शेअरिंग वरती तुम्हाला इथे ऑटो मिळतात. आणि संपूर्ण बिल्डिंगच्या साईडने तुम्हाला जॉगिंग ट्रॅक मिळणार आहे. खाली शॉप्स पण अवेलेबल आहेत. आजूबाजूला पूर्ण प्लांटेशन वगैरे झालेलं आहे. सेलू स्टेशन बघतो आपण.